आणि सध्या विकास निधीवरनं विरोधी पक्षाचे आमदार नाराज आहेत आणि निधी मिळत नाहीये हा प्रश्न हिवाळी अधिवेशनात थेट सभागृहामध्ये समोर आला, मांडला गेला। भाजपच्या आमदारांना पण अपेक्षित निधी मिळत नसल्याची कुजबूज रंगते। मात्र यामध्ये अपक्ष आणि शिंदे गटाच्या आमदारांची चांदी झाल्याचं चित्र आहे। आम्हाला निधीची कोणती कमतरता नाही, आम्ही मागतो किंवा मागणी करतो त्यापेक्षा जास्तीचाच निधी मिळतो, असं रामटेकचे शिंदे गटाचे समर्थक आमदार आशिष जयस्वाल यांनी म्हटलंय। या संदर्भात त्यांच्याशी संवाद साधलाय तुषार कोहळे यांनी। सोबत आशिष जयस्वाल आहे। विरोधी आमदार असो किंवा त्यांच्या सत्ता पक्षातले आमदार असो, त्यांचं काय म्हणणं आहे, सध्या त्यांना निधी मिळते का हे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया। नेहमी आमदारांची ओरड असते की सत्ता पक्षाला विशेष निधी दिला जातो, भरभराटून निधी दिला जातो आणि विरोधी आमदारांना निधी मिळत नाही। सध्या काय स्थिती आहे? हे बघा, आता अतिशय समाधान आहे। इतिहासात मला आता इतक्या वर्षापासून मी लोकप्रतिनिधी आहे। 1997 पासून 96 पासून मी जिल्हा नियोजन समितीचा सदस्य आहे आणि आता मला आमदार म्हणून 20 वर्ष पूर्ण होत आहे। तर मला असं वाटतं की इतिहासात मला जेवढा निधी मिळाला नाही तेवढा निधी मला आता मिळालेला आहे। मी अतिशय समाधानी आहे। आता पहिल्यांदा ग्रामीण रस्त्याला मोठ्या प्रमाणात निधी मिळाला आहे आणि हॅम एडीबी प्रचंड मोठे लांबीचे सिमेंट रस्ते माझ्याकडे होत आहे। पांदन रस्ते होत आहे। पांदन रस्त्याची नवीन योजना आपण माननीय फडणवीस साहेबांनी मला जबाबदारी दिली होती ते तयार करून त्यांना दिलेली आहे आणि ग्रामीण रस्ते पांदन रस्ते डांबरीकरणाचं काम देखील आपण माझ्या स्वतःच्या मतदारसंघात सुमारे 400 किलोमीटर पांदन रस्ते आपण डांबरीकरण करत आहोत। ते झालेले आहे, टेंडर वर्क ऑर्डर झालेले आहे। सत्ता पक्षालाच निधी मिळतो आणि असा आरोप आहे। हे अतिशय चुकीचं आहे। निधी काही कमी जास्त होऊ शकतो, शेवटी आमदारांना त्याचा फॉलोअप देखील करावा लागतो आणि आजही जर आपण पाहिलं तर जिल्ह्याच्या सर्व विधानसभेला निधी दिलेला आहे। म्हणजे महाविकास आघाडीच्या सरकारच्या तुलनेने या सरकारमध्ये तुम्हाला अधिक निधी मिळत असं म्हणत आहे? 100% अधिक नाही, खूप अधिक मिळालेला आहे। त्याबद्दल मी खूप समाधानी आहे। जेवढं निधी मला आत्ता या सरकारमध्ये मिळालेलं तेवढं निधी मला इतिहासात कधी मिळालं नाही। मिळत होतं परंतु आता मागणीपेक्षा जास्त मिळालेलं आहे, त्यामुळे खूप समाधानी आहे। भवनामध्ये काँग्रेसच्या आमदारांनी प्रश्न उपस्थित केले होते की त्यांना निधी दिला जात नाही। त्यांना जे बोयगा वही पाएगा त्यांनी नेहमी असंच केलं, त्यामुळे आता त्यांना असं वाटतं इतके वर्ष त्यांची सत्ता राहूनही जर ते विकास करू शकले नाही तर मग कठीण आहे। आमचा मतदारसंघात आम्ही विरोधात होतो, आम्ही ते इतके वर्ष विरोधात काम केलं, आज पहिल्यांदा आम्ही सरकारमध्ये आलो। तर मग इतके वर्ष ज्या मतदारसंघात काँग्रेसचे आमदार होते त्यांनी काय केलं, मग आता कशाला विकास निधी पाहिजे त्यांना? हे होते रामटेकचे आमदार आशिष जयस्वाल। कॅमेरामॅन व्यंकटेश नायडूसह तुषार कोहळे, एबीपी माझा, नागपूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।